रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असं आहे की लक्ष्मण हाकेंचा राजकीय आवाका आणि लक्ष्मण हाकेचं ओबीसीचं योगदान पाहता फार काही लक्ष्मण हाकेला महत्त्व द्यावं अशी काही त्याची परिस्थिती नाही। काल त्यांनी असं सांगितलं की जरांगे पाटलाला शरदचंद्रजी पवार साहेब स्पॉन्सर करतायत। तुम्ही सर्वजण पाहताय, संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय, या महाराष्ट्रातला संपूर्ण मराठा समाज हा उत्स्फूर्तपणे जरांगे पाटलाच्या पाठीमागे त्यांच्या आंदोलनामध्ये उभा आहे। कुणी जरांगे पाटलाला स्पॉन्सर करावं एवढं काही ते आंदोलन लहान नाहीये, पण तो लक्ष्मण हाकेला कोण स्पॉन्सर करताय हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय। लक्ष्मण हाके साहेब आपल्याला पैसे घेताना लोकांना पाहिलंय, आपल्या ओबीसीच्या इतर नेतृत्वावरती टीका करताना आपल्याला लोकांनी पाहिलंय। तेव्हा लक्ष्मण हाकेंनी पवार साहेबांवरती टीका करणं म्हणजे सूर्याकडे पाहून थुंकण्यासारखं आहे आणि हा उद्योग लक्ष्मण हाकेंनी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे। त्यांची बीडमध्ये सुद्धा बैठक पार पडली, त्या बैठकीमध्ये अनेक लोक उपस्थित नसल्याचं दिसून आलं। बीडमध्ये ओबीसी मध्ये फूट पडली असं वाटतं। असं आहे की मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की लक्ष्मण हाके काही ओबीसीचा नेता नाहीये। बीड सारख्या जिल्ह्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये ओबीसी समाज हा प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणावरती आहे, तिथं लक्ष्मण हाकेची बैठक होते। त्या बैठकीला 5-10 हजार तो ओबीसी बांधवांनी यायला पाहिजे। 100 लोक त्या बैठकीला नसतील, त्यापेक्षाही कमी, आणि त्यातले 80% लोक हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे बचाव गँगचे लोक, म्हणजे ज्या लोकांनी वाल्मिक कराड वाचवा म्हणून निर्दोष सोडा पण मोर्चे काढले ती लोक त्या बैठकीमध्ये, ज्या लोकांनी उपोषण केले ती लोक त्या बैठकीमध्ये। म्हणजे लक्ष्मण हाकेचं जे रिचार्ज आहे ते परळीवरून होतं आणि परळीवरून रिचार्ज होऊन लक्ष्मण हाकेची नियुक्ती ही पवार कुटुंबावरती म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब आणि अजितदादा पवार यांना सुद्धा शिव्या देण्यासाठी धनंजय मुंडे यांनी त्या सगळ्या टीमने केले असं मला वाटतं। बीडमध्ये आता गेवराईमध्ये वाद पेटल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे विजयसिंह पंडित आमदारांची लोक आहेत, तर दुसऱ्या बाजूला असं आहे की लक्ष्मण हाके हा राजकारणातली राखी सावंत आहे। ते राखी सावंतच्या पलीकडे आता कुणीतरी ती एक हे आली आहे, वेगवेगळे ड्रेस घालणारी मुलगी, काय नाव तिचं, उर्फी जावेद। लक्ष्मण हाके हा राजकारणातला उर्फी जावेद आहे। त्याच्याकडे लोकांचं लक्ष नाही, त्याच्या बैठकीला लोक येत नाहीत, त्याला कुणी जुमानायला तयार नाही, म्हणून अशा प्रकारचे उपास्तू कुटाने करून मीडियाचं लक्ष आणि समाजाचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचंय। खरं तर मी विजयसिंह पंडित साहेबांना विनंती करणार आहे आपल्या माध्यमातून की प्रत्येक भुकणाऱ्या कुत्र्याला आपण जर दगड मारत बसलो तर हे काही योग्य होणार नाही। काही कुत्री ही फक्त भुकतात, त्यांना आपण सोडून दिलं पाहिजे आणि लक्ष्मण हाकेने असे उपास्तू उद्योग करू नये। मराठा ओबीसी मध्ये वाद लावायचे उद्योग लक्ष्मण हाकेने करू नये। आणि माझी तर प्रशासनाला विनंती आहे की हा जो माणूस आहे हा माणूस या जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी आलेला आहे, त्याच्यावरती तात्काळ कारवाई करावी आणि त्याला बीड जिल्ह्यामध्ये येण्यासाठी बंदी घाला।